आज सकाळी सकाळी अर्णव त्याच्या पप्पाची म्हणजेच फौजीची आठवण काढत होता. त्याच्या पप्पासोबत त्याचं बोलणं करून दिलं आणि थोडं शांत झाल्यानंतर मामासोबत खेळत बसला. मी उशिरा उठली, अंघोळ वगैरे काही नाही. पहिले फ्रेश वगैरे झाली आणि शेक प्यायला घेतला. तेवढ्यातच फौजीचा फोन आला. त्यांच्यासोबत थोडा वेळ बोललो. पोस्टिंगचं काहीतरी सांगत होते आणि पोस्टिंग आल्यावर आम्हीही सोबत जाऊ जर म्हणजे आम्हाला चान्स भेटला तर. इथं भाजीपाल्यावाला आला होता आणि भाजीपाला घेतला. नंतर आईची पप्पाची शेतात निघायची तयारी होती आईची आणि पप्पा ड्युटी चालले होते. जाताना आईला शेतात सोडता. मी इथं भाजीपाला वगैरे घेतला. सर्वांचे जेवण झाले होते पण मी काय चपाती खात नाही. माझ्यासाठी एक भाकरी बनवून घेतली आणि आज जी भाजी होती ना ती मला चालत नव्हती. म्हटलं मग फ्लावरची भाजी करते. मग थोडीशी फ्लावरची भाजी केली, जेवण वगैरे केलं आणि हे गॅस स्वच्छ करून धुवून घेतला. कारण की खूप चिकट होत होतं आणि मला असं चिकट अजिबात नाही आवडत. म्हटलं चला आज बहिणाबाई मार्केटला गेली होती, ती येईपर्यंत मी सर्व स्वच्छता करून घेतली किचनची. कारण की मला असं किचन अजिबात आवडत नाही. नंतर भांडी वगैरे घासले. म्हटलं ती आल्यावर कधी करेल, आपण पण थोडंफार करूया. पटापट घरातलं आवरून घेतलं. नंतर बाबू बघा झोपलेला होता. मी CID बघत होती. टाईम होता तर मला CID आवडते. तो 3 तास झोपला. म्हटलं चला ठीक आहे, झोपला शांत. तर मी CID बघत होती आणि खूप वेळ बघितलं मी हे. नंतर बहिणाबाई आली, तिला भूक लागली होती, तिने पास्ता बनवला. बाबूनेही खाल्ला कारण की तो झोपेतून उठला होता. नंतर तिनेही खाल्ला. सायंकाळी बाबू कुठे आहे म्हटलं बघत होती तर इथं आत्याच्या घरी आला होता. मी वॉकिंगला निघाली, त्याला म्हटलं घरी जा. ठीक आहे म्हणे, ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. दोघं सोबत खेळत होते. त्याच्यानंतर वॉकिंगला आलो. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आजच्यासाठी एवढंच. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.